नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपण अनेक गोष्टी ऐकतो, वाचतो किंवा काही प्रसंग पाहतो, तेव्हा निरीक्षणातून आणि मिळालेल्या अनुभवातून बोध घेतो. गोष्ट ही फक्त माणसांचीच नसते, तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीची म्हणजेच घटकाची सुद्धा एक गोष्ट असते. मग त्यात प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक, अगदी खडकही असतात. जसं प्रत्येक माणसाचा स्वभाव, वृत्ती असते ना, तसंच इतर घटकांचा स्वभाव आणि त्यानुसार त्यांची जीवनशैली असते. म्हणूनच तर त्यावरून आपण कुत्र्याला प्रामाणिक म्हणतो, तर कधी लांडग्याला लबाड म्हणतो. पण एकूणच काय, तर आपल्या कर्तृत्वाने आपण नावलौकिक मिळवतो. म्हणूनच तर आम्ही तुम्हाला जीनियस म्हणतो. चला तर मग जीनियस बच्चे लोक, करूयात आता थोडा अभ्यास आणि थोडी मस्ती. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, दरवेळेला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मिळालं म्हणजेच अभ्यास झाला किंवा म्हणजेच आपण परीक्षेमध्ये पास झालो असं होतं का? तर असं नसतं. एखाद्या वेळेला एखादी छानशी माहिती मिळवणं किंवा ती शांतपणे बसून ऐकणं, लहान वर्गातल्या मुलांसाठी की नाही एखाद्या वेळेला गोष्टीचा आनंद घेणं, कविता ऐकणं, हा सुद्धा एखाद्या अभ्यासाचा भाग नक्कीच होऊ शकतो. हो, वरवरती पाहता ते आपल्याला फक्त मनोरंजन वाटू शकतं, पण त्यातूनही आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. अगदी एखाद्या गोष्टीमध्ये एखादं पात्र असं असतं ज्याच्या वृत्तीवरून कसं वागायचं किंवा कसं वागू नये हे सुद्धा आपल्याला कळत असतं. चल मग आज आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांबरोबर छान मस्ती करत अभ्यास करूयात, कारण त्यांना आज आपण गोष्टीचा अभ्यास दिलाय. अरे वा. त्यांना आपण लालची उंदीर मामा ही गोष्ट तुम्ही घरच्यांना सांगा असं म्हटलंय. त्यामुळे आपण सुद्धा ऐकायची का ही गोष्ट? नक्कीच ऐकूयात. खुलजा सिम सिम. गोष्टींच्या खजिन्यामधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे लालची उंदीर मामा. चला गोष्ट सुरू करूया. एकदा उंदराला एक मोठा बनपाव सापडला. मी हा घरी घेऊन जाणार, तो म्हणाला. त्याने पावाला मागून ढकलला. पाव हलला नाही. त्याने पुढून खेचला, पण पाव नाही हलला. उजवीकडून ढकलला, पण पाव नाही हलला. पावाच्या मागून धावत येऊन डावीकडून धक्का दिला, पण पाव नाही हलला. पावाला दोरी बांधतो आणि खेचत खेचत घरी घेऊन जातो. उंदीर धावत जाऊन घरातून दोरी घेऊन आला, पण ती तोकडी पडली. मग तो गेला आणि मोठी रशी घेऊन आला. त्याने पावाला रशी बांधली आणि खेचली, पण पाव हलला नाही. मग उंदीर शांत बसला आणि थोडासा पाव कुरतडला. वाह, काय मस्त आहे. आणखी थोडा खाल्ला, आणखी थोडा, अजून थोडा, आणि पाव छोटा होत गेला. आता उंदराने पावाला थोडा धक्का दिला. त्याबरोबर
पाव गडगडत घरात गेला. उंदीर एकदम खुश झाला. सगळा पाव त्याच्या घरात सही सलामत होता. पण उंदराने इतके काही खाल्ले होते की त्याचे पोट प्रचंड फुगले. उंदराला हलता येईना की डुलता येईना. स्वतः त्याने धक्का दिला पण त्याचे शरीरच हलेना. उंदीर घरात घुसू शकला नाही. घराच्या बाहेर उंदीर पोट धरून बसला. मी एकट्याने एवढा पाव न खाता दुसऱ्या कोणाबरोबर तरी वाटून खायला हवा होता. रेश्मा, गोष्ट ऐकताना की नाही लहान मोठी सगळीच मंडळी की नाही दंग होऊन जातात. आणि जेव्हा आपण मुलांना सांगतो की आम्ही तुम्हाला गोष्ट ऐकणार आहोत, तेव्हा लहान मुलांसोबत घरातली इतर मंडळी सुद्धा त्यांच्या बाजूला बसतात. हो, खरंच. म्हणजे कसं आहे, फक्त गोष्टीचा आनंद घेण्यापुरतं नाही, तर गोष्टीत नेमकं काय घडतंय किंवा मुलांना ते कळतंय का, किंवा गोष्ट झाल्यानंतर त्याच्यातून ते काहीतरी मुलांना प्रश्न विचारतात, त्यातून त्यांना कळतं की मुलांना गोष्ट कितपत कळली आहे. अगदी खरंय मधुलिका. आणि गोष्ट हा प्रकार फक्त लहान मुलांसाठीच नाहीये, तर मोठ्या मंडळींसाठी सुद्धा गोष्ट खूप उपयोगी पडत असते. अर्थातच वयोमानानुसार प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा बदल होत असतो, प्रत्येकाच्या अनुभवांमध्ये बदल होत असतो. त्यामुळे ही मंडळी जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा विचारांची एक प्रकारे देवाणघेवाण होत असते. अगदी खरंय तू म्हणतेस ते. आणि आज जेव्हा आपण म्हणतो की कुटुंब संस्थेमध्ये प्रचंड बदल झालाय, मग तो बदल कसा होत गेला? पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, मग आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आणि पुन्हा आता कुटुंब एकत्र येऊ लागलेले आहेत किंवा दूर राहून एकमेकांची काळजी घेऊ लागलेले आहेत. तर एकूणच कुटुंब संस्थेमध्ये झालेला बदल हा आमूलाग्र बदल आहे. त्यामुळे आज आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर या संदर्भातलाच अभ्यास करणार आहोत. त्यांना आपण प्रश्न विचारलाय की कुटुंब संस्थेत कसा बदल होत गेला याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. आणि गंमत म्हणजे मधुलिका, मुलांनी फक्त पुस्तकी उत्तरं न देता त्यांच्या अनुभवातले आणि त्यांच्या निरीक्षणातून आलेली उत्तरं आपल्याला दिलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. मनस्वी सुतार या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचल नंबर 2 तालुका राजापूर इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा रत्नागिरी इथे राहते. त्यासोबतच तिची आई जानवी सुतार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग आता आपण बोलूयात मनस्वी सोबत. नमस्कार जान्हवी ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मस्त, छान. आणि कसा सुरू आहे मनस्वीचा अभ्यास? छान चालू आहे. घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं तिचा? घरी मी घेते, तिचे पप्पा घेतात आणि ती स्वतः पण करते. वा वा वा. पण मग तिच्या मागे लागावं लागतं की ती आपणहून बसते पण अभ्यासाला? नाही, ती स्वतःहून करते. तुमच्या अपेक्षा काय काय आहेत मनस्वीकडनं? तिने अभ्यास करून खूप मोठं व्हावं आणि चांगली नागरिक व्हावं. आणि तिची आमचे आई वडील म्हणून तिच्याकडून अपेक्षा आहे की तिने खूप अभ्यास करून एक डॉक्टर व्हावं. अरे वा. आणि सगळ्यात खूप महत्वाची तुमची अपेक्षा आहे, आणि तुमचे आई वडील म्हणून एक साधी वाटणं ही अपेक्षा सुद्धा खूप महत्वाची आहे सध्याच्या काळात, ती म्हणजे एक चांगलं नागरिक होणं. खरं तर हे प्रत्येक आई वडिलांनी समजून घ्यायला हवं, लक्षात ठेवायला हवं की आपला पाल्य हा चांगला नागरिक व्हायलाच हवा. बरोबर? बरं, मनस्वी मधला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो? सगळ्यांना अशी म्हणजे प्रत्येकाला अशी सांगायला लागत नाही तिला, ती प्रत्येकाला अशी नात्यानं हाक मारते. ते सगळ्यांना तिचा गुण तो खूप आवडतो. अरे वा, म्हणजे ती प्रत्येकाला धरून आणि जोडून ठेवते. तर त्याला काका म्हण, त्याला मामा म्हण असं सांगावं लागत नाही. वा वा वा, खूपच छान. एवढ्या लहान वयात तिला एवढी चांगली समज आहे, एवढं तिला छान कळतं, हे ऐकून खूप मस्त वाटलं. आता आम्हाला या अशा हुशार मनमिळाऊ मनस्वीशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? आहे आहे. हॅलो. हॅलो मनस्वी, कशी आहेस तू? खूप छान. अरे वा. ताईने आम्हाला सांगितलं की तू प्रत्येकाला असं खूप छान एखाद्या नात्याने हाक मारतेस. तुला स्वतःला खूप आवडतं का ग हे? हो. शाबास. तुझा शाळेतला आवडता विषय कुठला आहे मग आता? गणित. एवढा कठीण विषय तुला खूप आवडतो? हो. अजिबात तुला भीती नाही वाटत गणिताची? नाही. शाबास. आणि मग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? 15. शाबास, व्हेरी गुड. आणि मग तुला तसंच खेळायला पण आवडतं का? हो. कुठले कुठले खेळ आहेत बरं तुझे आवडीचे? लंगडी, कबड्डी, खो खो. आणि तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ रोज खेळतेस? प्रियल, गार्गी, दिव्या, स्वरा. मस्त. पण यशस्वी, काय झालं आजचा की नाही आपला अभ्यास आहे ना, तो गणिताचा नाहीये. मग तू केला आवडीने की नाही केला? केला. चल मग आता आपण की नाही लगेच अभ्यास करूया, चालेल?
हो. चल मग आम्हाला सांग की कुटुंब व्यवस्थेत कसे बदल होत गेले, ही माहिती तू मिळवलीस का बरं? हो. मग सांग बरं आता आम्हाला. काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते. एकेकाळी आजी आजोबा, आई वडील, काका काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे मिळून मोठे कुटुंब असे त्याला एकत्र कुटुंब म्हणत. ही सर्व माणसे एकत्र राहत नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली की त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात. अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात. अशा प्रकारे कुटुंबसंस्थेत बदल झाला आहे. व्हेरी गुड. खूप छान उत्तर तू आम्हाला सांगितलंस. आम्हाला सांग, हे उत्तर मिळवायला तू कोणाकोणाची मदत घेतलीस बरं? आईची आणि सरांची. व्हेरी गुड. आणि तू मगाशी आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय गणित आहे आणि तुझे पाढे 15 पर्यंत पाठ आहेत, बरोबर? हो. मग तू आता आम्हाला 15चाच पाढा म्हणून दाखव बरं. 15 एक्के 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पंचे 75, 15 संग 9, 15 पंचा 105, 15 अट्टा 120, 15 9 135, 15 10 150. वा, किती पटकन म्हणून दाखवलास तू. आणि आम्हाला सांग, तुझा आवडता पाढा कुठला आहे बरं? 11. मग म्हणून दाखव बरं तुझा आवडता पाढा आता आम्हाला. 11 एक्के 11, 11 दुनी 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 पंचे 55, 11 संग 66, 11 सत्ते 77, 11 अट्टे 88, 11 नव्वे 99, 11 10 110. शाबास. आता सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? डॉक्टर. का बरं? असं का ठरवलंस तू की डॉक्टरच व्हायचं? माझ्या पप्पांचं स्वप्न आहे. अच्छा, बाबांचं स्वप्न तुला पूर्ण करायचंय. पण मग तू डॉक्टर होऊन काय करणार बरं? लोकांना बरं करणार व मदत करणार. शाबास. मनस्वी, तुझं स्वप्न खूप छान आहे. तू अभ्यासही खूप छान केला होतास आणि तुझ्या बाबांचं स्वप्न तू नक्की पूर्ण करशील. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. आज वेळ की नाही खूप पटापट चाललाय, असं नाही वाटत का तुला? हो ग. म्हणजे बघ ना, बालवर्गाचा अभ्यास करून झाला, 3री ते 5वीचा अभ्यास करून झाला आणि आता तर गोष्टीचा ब्रेकही आला. आणि या गोष्टीच्या ब्रेकसाठीच तर मुलं एवढा वेळ थांबलेली होती. चल मग आता आपण लगेच गोष्ट ऐकूया आणि पुढल्या अभ्यासाला लागूयात. नक्कीच. घार आणि ससा. सकाळची वेळ होती. ससा पाठीवर दप्तर घेऊन जंगलातल्या वाटेने शाळेत चालला होता. चालता चालता त्याला एक विचित्र आवाज आला. ससा दचकला. तो तिथून धूम पळत सुटणार तितक्यात कुणीतरी बोलू लागलं. थांब, पळू नकोस, माझी मदत कर. तो आवाज ऐकून ससा झुडपाजवळ गेला. पाहतो तर काय, एक मोठी घार झुडपाच्या आत पडली होती. घार म्हणाली, ससुल्या, आकाशातून उडता उडता पतंगाचा धागा माझ्या पंखात अडकला आणि मी आकाशातून जमिनीवर येऊन पडले. माझ्या पंखांमधून रक्त येतंय. सशाने पाहिलं, घारीच्या पंखाला जखम झाली होती. मग सशाने तिचे पंख धाग्यातून सोडवले. नदीतून पाणी आणून तिला पाजलं. घारीला थोडं बरं वाटलं. ती पंखांची फडफड करत उभी राहिली. सशाला थँक्यू म्हणत घार उडून गेली. एके दिवशी ससा शाळेतून घरी चालला होता. वाटेत जोराचा पाऊस पडू लागला. विजा कडकड करू लागल्या. ससा घाबरून घराकडे धावत निघाला. त्याला वाटेत पाण्याचा ओढा लागला. पावसामुळे ओढा नदीसारखा फुगला होता. सशाला पलीकडे जाता येईना. अंधार पडू लागला. ससा घाबरून रडू लागला. तेवढ्यात आकाशातून घार जमिनीवर उतरली. ससुल्या, तू का रडतोयस? तिनं विचारलं. ससा म्हणाला, मला घरी जायचंय, पण मी वाटेत अडकलोय. मला आईची खूप आठवण येतेय. घार म्हणाली, एवढंच ना, मी पोचवते ना तुला घरी, बस माझ्या पाठीवर. घारीनं असं म्हटलं आणि ससा आनंदला. चटकन उडी मारून तिच्या पाठीवर बसला. माझे पंख घट्ट धर बरं का,
असं म्हणून घार आकाशात उंच उडाली. सशाने छोट्या हातांनी घारीचे पंख धरून ठेवले. थोड्याच वेळात घार सशाच्या घराजवळ पोचली. ससा खाली उतरला. त्याने थँक्यू म्हणत घारीला घट्ट मिठी मारली. त्याचे आई बाबा घराच्या दरवाजात त्याची वाट पाहत उभे होते. ससा घारीला टाटा करत घराकडे धावत सुटला. रेश्मा, गोष्ट ऐकताना म्हण किंवा एखादा भाषेचा धडा वाचताना म्हण, त्यामध्ये की नाही नवनवीन शब्दांची ओळख होत जाते. हो. आणि बऱ्याचदा की नाही आपल्याला धड्याच्या खाली किंवा धडा संपला की नवीन शब्दांचे अर्थ नमूद केल्याचं पाहायला मिळतं. खरंय. एवढंच कशाला, एखाद्या नवीन शब्दाची ओळख झाली की आपण पटकन म्हणून सुद्धा जातो की काय ग, तुझ्या शब्दकोशात आता नवीन शब्दाची भर पडली की नाही. खरंय मधुलिका. आणि जेव्हा आपण एखाद्या वेगळ्या लोकांच्या समूहात जातो तेव्हा अनेक नवे शब्द आपल्या कानावर पडतात. आणि कधी कधी आपल्याला थोडा कमीपणा वाटतो एखाद्या शब्दाचा अर्थ विचारायला. अशा वेळेस आपण लगेच डिक्शनरी ओपन करतो आणि त्यामध्ये उत्तरही शोधतो. आणि जेव्हा नवीन भाषा आपल्याला शिकायच्या असतात तेव्हा तर आपल्याला डिक्शनरीचा म्हणजे शब्दकोशांचा खूप महत्वपूर्ण उपयोग होत असतो. त्यातले दडलेले अर्थ, त्याबद्दलची माहिती, नेमका शब्द कुठून कसा आला हे सगळं त्यामध्ये नमूद केलेलं असतं. एकूणच शब्दकोशाची रचना सुद्धा आपल्या हळूहळू लक्षात यायला लागते. यासाठीच आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय की शब्दकोशात काय काय असतं हे मित्रांना सांगा. आणि मुलांनी शब्दकोशामध्ये काय काय असतं हे तर सांगितलंच आहे, शिवाय दैनंदिन जीवनातले शब्दकोशाचे उपयोगही आपल्याला सांगितले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया श्रावणी तलांडे या जिल्हा परिषद हायस्कूल कोनसरी इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका चारमोशी जिल्हा गडचिरोली इथे राहते. तिच्या बरोबरच तिचे वडील नागेश्वर तलांडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग आता बोलूयात आपण श्रावणी सोबत. नमस्कार नागेश्वरजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. कसे आहात आपण? मी चांगलंच आहे मॅडम. अरे वा. आणि कसा सुरू आहे श्रावणीचा अभ्यास? श्रावणीचा अभ्यास चांगलाच चालू आहे ना. सकाळी 5 वाजता 4 वाजता उठते ती. बरं, तुम्ही तिचा कधी घरी अभ्यास घेता की नाही? घेतो ना. तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? गणिताचा. गणित. शाळेत असतानाचा तुमचा आवडीचा विषय गणित होता का? हो ना मॅडम. नागेश्वरजी, आम्हाला सांगा की तुमच्या श्रावणीकडनं काय काय अपेक्षा आहेत? ते चांगलं शिकावं, काहीतरी नोकरी मिळावी, नाहीतर उद्योग तरी करावं. बरं. आणि श्रावणी मधली अशी कुठली गोष्ट आहे किंवा तिच्यातला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो? ते डान्स जास्त करते ना, नाचते. अरे वा, मस्तच. आता आम्हाला श्रावणी सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? आहे ना. हॅलो. हॅलो श्रावणी, कशी आहेस तू? खूप छान. आणि कसा सुरू आहे तुझा अभ्यास? छान. बरं श्रावणी, आम्हाला सांग, तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? गणित, मॅथ. अरे वा. आणि बाकीच्या विषयांचा पण अभ्यास तुला करायला आवडतो का मग? हो. आणि तसंच तुला खेळायला सुद्धा आवडतं का? हो, आवडते. कुठले कुठले आवडते खेळ आहेत बरं तुझे? कबड्डी, क्रिकेट. अरे वा, क्रिकेट खेळतेस तू? हो. मग त्यात तुला बॉलिंग आवडते की बॅटिंग? बॅटिंग. आणि तू आतापर्यंत हायएस्ट रन किती केलेस बरं? आमच्या इथे तेव्हा टुर्नामेंट होते ना तेव्हा 32. अरे वा, शाबास. बरं चल, आता आपण थोडा अभ्यास करूया मग. हो. मग मला सांग की शब्दकोशात काय काय असतं, ही माहिती तू मिळवली आहेस का बरं? हो. काय काय असतं बरं, जरा सांग आम्हाला त्याविषयी. शब्दकोशात मराठी, इंग्रजी या विषयाची भाषा असते. शब्दकोशामध्ये शब्दाचा अर्थ समजावा आणि शब्दाबद्दलची जिज्ञासू वृत्ती वाढावी यासाठी शब्दांचा अर्थ शब्दकोश रचनेमध्ये असतो. शब्दकोशामध्ये वाङ्मयातील शब्द आणि व्यावहारिक भाषेतील शब्द असतात. तू अजून काही उत्तर तयार केलंस का श्रावणी? नाही. बरं, तू मगाशी आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय गणित आहे, बरोबर? हो. मग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? 20. मग तर तू आता आम्हाला 18चा पाढा म्हणून दाखव बरं. हो. 18 × 18, 18 × 2 = 36, 18 × 3 = 54, 18 × 4 = 72, 18 × 5 = 90, 18 × 6 = 108, 18 × 7 = 126, 18 × 8 = 144, 18 × 9 = 162, 18 × 10 = 180. व्हेरी गुड. आणि तुझा आवडता पाढा कुठला आहे बरं? 16. मग म्हणून दाखव बरं तू आता आम्हाला 16चा पाढा. हो.
16 एक 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पाच 80, 16 सहा 96, 16 सात 112, 16 आठ 128, 16 9 144, 16 10 160. व्हेरी गुड. खूपच छान म्हणून दाखवलास. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस व्हायचं आहे. श्रावणी, तुझ्याशी आणि तुझ्या बाबांची गप्पा करून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद मॅडम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये म्हाडा तालुक्याच्या सोलापूर जिल्ह्यातल्या राणी लक्ष्मीबाई गटाच्या सहभागी होत आहेत वर्षा वास्ते, गायत्री शेटे, अंजली नकाते, रुपाली नकाते आणि सरस्वती बोराडे. नमस्कार वर्षाताई, गायत्रीताई, अंजलीताई, रुपालीताई आणि सरस्वतीताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? एकदम छान, मस्त. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे तुमच्या गटातल्या? चांगला सुरू आहे. तर वर्षाताई, तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटाचं नाव काय आहे? राणी लक्ष्मीबाई गट. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं तुम्हा सगळ्या जणींना? काय आलं तुमच्या मनात पहिल्यांदा? राणी लक्ष्मीबाईंनी तलवारीने इंग्रजांबरोबर युद्ध केलं, तर त्या सगळ्यांसोबत लढल्या आणि त्यांची प्रेरणा आपल्यासाठी चांगली आहे महिलांना, म्हणून आम्ही राणी लक्ष्मीबाई असं नाव ठेवले. वा वा वा, किती छान विचार आहेत तुमचे. बरं मला सांगा, तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? आयडिया व्हिडिओ 19 ते 29 असे मिळाले. बरं, मग ह्या सगळ्याचे प्रयोग करून झाले का तुमच्या गटात? हो, झाले. मस्त. गायत्री ताई, तुम्ही आम्हाला सांगा की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता? आईस्क्रीम कोन बनवणे. कसा बनवला? कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर केला? कागदाच्या वाती गोळे बनवून चिटकवणे, आयोडीनयुक्त मिठाचे अनुभव, सर्व मातांनी गोलात बसून भांड्यात आनंदी. कागदाचा उपयोग करून आईस्क्रीमचा कोन बनवला. बरं, आणि मुलांकडनं पण करून घेतलं का हे व्यवस्थित? हो, मुलांकडून पण करून घेतलं. मुलांना मजा आली का हा कोन बनवताना? हो. खूपच छान. आता अंजली ताई, तुम्ही आम्हाला सांगा की यानंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही केला होता? आम्ही मोबाईलवर लिहिलेले वाक्य एका दमात सांगणे लेकरांना. कुठली कुठली वाक्य होती बरं ती? म्हणजे लेकरांना आवाज, प पासून अक्षर, क पासून अक्षर तयार करणे, वाक्य तयार करून घेतलो आम्ही लेकरांकडे. तुमच्या गटातल्या मुलांनी कुठली कुठली वाक्य तयार केली बरं? न पासून अक्षरचे एक वाक्य तयार करून घेतलं. नरहरी नरपाळे, नम्रताने नावाड्याला नावेत नाचवले, अशा पद्धतीची वाक्य तयार केली होती. वा वा वा, मस्त. आणि तसंच प्रत्येक मुळाक्षरापासून पण केली होती. जसं खंडूने खडू खाल्ला, गौरीने गणपतीसाठी गाणे गायले, अशा पद्धतीची विविध आम्ही वाक्य तयार करून घेतली. हे खूपच छान केलं तुम्ही. काय काय व्हिडिओ जो आम्हाला मिळाला ना, आयडिया व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपले टंग ट्विस्टर करण्यासारखे असे काही शब्द होते, नरहरी नरपाळ. मग त्याचा आधार घेऊन आणखीन आम्ही मुलांकडून वेगवेगळे वाक्य बनवून घेतले. मस्त. म्हणजे तुम्ही एका अक्षरापुरतं मर्यादित न राहता तुम्ही सगळ्याच अक्षरांपासून मुलांना करायला लावलं तर. हो हो हो, मस्त. आता रुपाली ताई, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही कुठले कुठले खेळ खेळलात बरं तुमच्या गटात? खेळ म्हटलं तर भावनिक, नंतर मोबाईलवर हे वाक्य एका दमात सांगणे, आवडत्या रंगाने रांगोळी काढणे. नाही, खेळ म्हटलं मी. तेच हे, आवाज ओळखणे वगैरे हे सगळे खेळच आहेत की. तोरण बनवणे. नाही, तोरण बनवणे हे हस्तकलेचं काम झालं. खेळ म्हणजे आवाज ओळखणे हा एक खेळ झाला. आंधळी कोशिंबीर वगैरे खेळलात का? हो हो, खेळलो ना. आयडियाज व्हिडिओ जे दिलेले आहेत ना, ते खेळ खेळलो ना आम्ही. मग ते खेळ कुठले कुठले, त्या खेळांची नावं सांगा ना मला. पहिल्यांदा आता म्हणजे उदाहरणार्थ गोलाकार बसायचं आणि एकीने गाणे म्हणायचं, एका माताने गाणे म्हणायचे, आणि जेव्हा माता ती गाणे म्हणताना अंकाचं गाणं म्हणेल आणि ज्या अंकावर येऊन थांबेल तेवढे दगड मोजून घ्यायचे, दिलेल्या वेळेत मोजून घ्यायचे, आणि जी माता सगळ्यात पहिला मोजेल आणि तिला 1 गुण द्यायचा. परत नंतर दुसऱ्यांदा गाणं म्हणायचं, जिथं अंकाला ते थांबेल तेवढे अंक दिलेल्या वेळेत पटकन दगड मोजायचे आणि बाजूला ठेवायचे. अशी जी माता जास्त वेळेस करेल ती माता त्या
खेळाची विजयी होईल. वा वा वा, मस्त. आता सरस्वतीताई, तुम्ही आम्हाला सांगा की असा कुठला आयडिया व्हिडिओ आहे जो करताना खरंच खूप मजा आली, खूप हसायला आलं, खूप धमाल आली गटात सगळ्यांना, मुलांना पण आणि मातांना पण? मोबाईलवरचे वाक्य एखादं मत वाचणे किंवा सांगणे, ते वाक्य असं म्हणजे एखादं हसण्याचं असलं तर मुलं हसत होते, असं म्हणजे चुकलं तरी पण हसत होते. बरं. आणि असा कुठला आयडिया व्हिडिओ आहे का जो करताना थोडासा कठीण वाटला? नाही, तसं काही वाटलं नाही, कारण मुलांच्या आणि मातांच्या ह्यानं आम्ही केलं, जसं जमल तसं म्हणजे करत गेलो. बरं. वर्षाताई, तुम्ही आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवेत असं वाटतं का सगळ्या जणींना? हो हो. का बरं, असं का वाटतं? कारण या आयडिया व्हिडिओच्या निमित्ताने आम्ही सर्वजण माता एकत्र जमतो, विचार विनिमय होतो, मैत्री होते, विचारांची देवाणघेवाण होते. आणि अजून असे आयडिया व्हिडिओज यायला हवे असं वाटतं का? हो. यातनं काही नवीन शिकायला मिळालं असं वाटतं का तुम्हाला आणि मुलांना? हो हो मॅडम, आम्हाला एक महत्वाचं माहिती की महिलांना कोणकोणते अधिकार आहेत. वा. हा सगळ्यात जास्त आवडता व्हिडिओ वाटला. आणि त्याचबरोबर तेवढ्याच महत्वाचा मुलांवर होणारे लैंगिक शोषण, गैरवर्तन, त्याच्यातून मुलांना कसं बाहेर काढायचं किंवा कसं ओळखायचं मुलांना की त्याच्याशी गैरवर्तन झालेलं आहे. हे जास्त महत्वाचा व्हिडिओ वाटला. आणि ते ओळखून घ्यायचं आणि असं आपल्या बरोबर होऊ नये त्यासाठी मुलांना मानसिकरित्या कसं तयार करायचं किंवा कसं समजावून सांगायचं, निर्भय कसं बनवायचं, गुड टच बॅड टच कसं ओळखायचं. हे जास्त आम्हाला ह्या 2 व्हिडिओ मधून जास्त महत्वाचं वाटलं आणि नवीन काहीतरी ह्याच्यातून शिकायला मिळालं की जे आपण समाजामध्ये उघडपणे बोलू शकत नाही. बरोबर. त्याच्यानंतर आणखीन मायक्रो गेम्स म्हणून एक नवीन संकल्पना पण आम्हाला माहित झाली. वा. आणि मुलांमध्ये बोला. त्याच्यामध्ये मुलांना पौष्टिक धान्य खायला भेटायला लागलं, त्याच्यामध्ये मुलांची वाढ होऊ लागली ना. म्हणजे मुलांमध्ये एवढं आपल्याला होत नाही ना करणं, ग्रामीण भागातल्या महिलांना एवढं होत नाही करणं, शेतीची कामे असतात, घरातली कामे असतात. पण ते ट्रे वगैरे ठेवून त्याच्यामध्ये 7 दिवसांनी ते धान्य उगवतं, पण त्याचा वापर मुलांच्या नाश्त्यामध्ये कसा करायचा ह्याची पण माहिती झाली. वा वा वा. आणि अशा मुलांना कसं द्यायचं, पौष्टिक अन्न मुलांना कसं द्यायचं, त्यांच्या आवडीचं मजेशीर बनवून, म्हणजे ते उत्तप्प्याची एक रेसिपी आहे मॅडम त्याच्यामध्ये. तांदूळ, हरभरा डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, त्याच्यामध्ये उडीद डाळ ते 5-6 तास भिजवून परत मिक्स करून त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर वगैरे सगळं घालून त्यांच्या आवडीचे पदार्थ कसे तयार करून द्यायचे की ज्या मुलांना प्रोटीन्स पण मिळायला पाहिजे, जीवनसत्व पण मिळायला पाहिजे आणि त्यांना खायला आनंद पण वाटायला पाहिजे, नवीन काहीतरी खाल्लं पण पाहिजे. त्याच्यातून आम्हाला ह्या व्हिडिओ मधून खूप चांगली माहिती भेटली आणि त्याचा उपयोग ही आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये होऊ लागलेला आहे. मुलांमध्ये काही बदल झाला असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? हो. काय काय बदल तुम्हाला जाणवले? आधीपेक्षा काय वेगळे बदल आहेत मुलांमध्ये? खेळाच्या माध्यमातून शिकवल्यामुळं मुलांना अभ्यास करायला फार आवडायला लागला. वा, मस्त. आणि मुलांना मग स्वतःच आणखीन जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे स्वतः गेम तयार करायला लागले आणि इतर मुलांना पण ते शिकवायला लागले. खूपच छान. मुलांमध्ये इतका सकारात्मक बदल होतोय हे ऐकून खरंच खूप मस्त वाटलं. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल वर्षाताई, गायत्रीताई, अंजलीताई, रुपालीताई आणि सरस्वतीताई तुमच्या सगळ्या जणींचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय. बाय. सो फ्रेंड्स, आपण भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून किंवा अगदी निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडून काही ना काहीतरी शिकतच असतो. कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती आपल्याला शिकवते, वेळ प्रसंगी आधारही देते आणि कधीतरी शाब्दिक फटकेही. पण त्यातूनच तर आपण घडत जातो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, पण आता अनेक कारणांनी किंवा कामानिमित्त संयुक्त कुटुंब पद्धती काही ठिकाणी आहे. पण तरीही दूर राहूनही आपण एकमेकांकडूनही अनेक गोष्टी शिकत राहतो आणि असेच नवनवे विषय शिकण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, तसंच नवी मस्ती करण्यासाठी आता आपण भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.